गुड मॉर्निंग मंडळी. उठल्या उठल्या मला समजलं की माझ्या फ्रीजचा किती लोचा झालाय. कमी टेम्परेचरमध्ये ठेवून सुद्धा सगळ्या गोष्टींचा बर्फ होतोय. हा बघा, दुधाचा कसा घट्ट बर्फ झालाय. रोज ओट्स खाऊन खूप कंटाळा आला होता, म्हणून मग अभिषेकला म्हटलं आज जरा मी मस्त पोहे करते. मी जरा सध्या ट्राय अँड एरर करतेय. इतके दिवस मी सकाळी उठल्यावर जिरा पावडर घेत होते, आता मी सकाळी उठल्यावरती लिंबू पाणी पिते. आज मी तुम्हाला एक गंमत दाखवते. मी ना एक प्लास्टिकचं भांडं घेतलंय ज्याच्यामध्ये डाळ, तांदूळ किंवा पोहे कुठलीही गोष्ट खूप छान धुतली जाते आणि मेन म्हणजे त्यातलं पाणी काढताना ती सांडत सुद्धा नाही. सो हे खूप युजफुल आहे. गरमागरम पोहे रेडी झालेले आहेत. त्यावरती मस्त लिंबू पिळायचा. ऍक्च्युली माझ्याकडे खोबरं नव्हतं, त्यामुळे मग मी लिंबावरच यावेळेस भागवलं. गॅलरीतला पसारा थोडासा तुम्ही जर इग्नोर केला तर खूप बरं होईल. माझ्याकडे 3 ते 4 कुंड्या ऑलरेडी होत्या. त्या कुंड्यांमध्ये मी काय केलंय, टॅमॅटोची बी, लिंबाची बी असं टाकून ठेवलंय आणि त्याला दररोज नित्य नियमाने पाणी घालतीये. आमच्या गॅलरीतून बाहेर असा सुंदर व्ह्यू दिसतो आणि पावसामुळे तर अजूनच छान हिरवगार झालंय. समोर एक छोटासा येल्लो कलरचा पक्षी दिसला मला आणि तो असा खूप विचित्र काहीतरी ओरडत होता, पण ते ऐकताना सुद्धा खूप छान वाटत होतं. आज सकाळी मी उशिरा उठल्यामुळे आज अभिषेक दुकानामध्ये गेला होता, त्यामुळे मग त्याला लागली होती भूक. म्हणून म्हणलं की आमच्या आहोंसाठी छान डबा पॅक करावा आणि दुकानात जाऊन त्यांना द्यावा. सकाळची वेळ कशी भुरकन निघून जाते तेच कळत नाही आणि मला झालाय खूप उशीर. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.